एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची भेट. संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी काल ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. आता राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी नेहमीप्रमाणे आजही पत्रकार परिषद घेतली. यावर पत्रकारांनी संजय राऊतांना राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीवर प्रश्न विचारला. यावर हा प्रश्न तुम्ही राज ठाकरेंना विचारा, मी एवढंच सांगतो की आम्ही त्याची हेरगिरी करत नाही. कोण कुणाला भेटतं यावर बंधन नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. एकनाथ शिंदे या प्रवृत्तीवरून आमचं टोकाचं भांडण आहे. कारण एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी केली, कारण त्यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विचार आहेत. एकनाथ शिंदेंचे हे नंदनवन बेईमानीतून निर्माण झालेलं आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे. एकनाथ शिंदेंना भेटायला हा प्रश्न तुम्ही जाऊन स्वतः सन्मान्य राज ठाकरे यांना का विचारत नाही? हे उपलब्ध झाले तर आम्ही नक्की विचारू. तुम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यांचे प्रश्नाचे उत्तर मी कसा देऊ? पण मी इतकंच सांगू शकतो, मी काय झालं, कोण कोणाला भेटलं ते काय आम्ही काय हेरगिरी करत नाही. तुमच्या माध्यमातूनच आम्हाला कळतं. इथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाही. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे, शिवसेनेचं, बाळासाहेब ठाकरेंचं. आणि ते टोकाचं भांडण यासाठी आहे की एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली. आणि ती बेईमानी का केली? तर अमित शहा, नरेंद्र मोदी यांचा स्वार्थ त्यामागे होता आणि आहे. ज्याने महाराष्ट्राची, मराठी माणसाची बेईमानी केली असं आम्ही मानतो, मराठी माणूस मानतो, त्यांच्याशी आमचं भांडण हे महाराष्ट्राच्या हितासाठी आहे. आणि ते भांडण आमचं कायम राहील. जे नंदनवन तुम्ही सांगताय ते शिवसेनेच्या चोरीतून आणि धनुष्यबाणातून चोरीतून निर्माण झालेलं नंदनवन, एवढंच मी सांगतो. बाकी कोणी कोणाला भेटावं यासाठी काय भारतीय संविधानामध्ये आणि कायद्यानं काय बंधनं कोणाला घातलेली नाहीत ना. मी माझी भूमिका सांगतो, आमची भूमिका सांगतो. आमचं भांडण आहे आणि ते राहणार. ते भांडण महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही भांडण उकरून काढलेलं आहे. कोणीही यावं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर थुंकावं अशा पद्धतीनं, दिल्लीच्या मदतीनं, हे आम्हाला चालणार नाही. पाहू ना काय होतं ते. त्याच्यामुळे हे प्रश्न जे आहेत तुम्ही जे आम्हाला विचारता, हे स्वतः तुम्ही त्यांच्या लोकांना विचारलं पाहिजे. ते कशा करता भेटले, काय भेटले, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की तुमचं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.